जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे म्हणजेच आठवा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार, शेतकऱ्यांना कोणकोणते कामे करावे लागणार, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर व डिटेलमध्ये ही माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपल्या जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर साईडला दिसत असलेल्या बटनाला म्हणजे सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनाला क्लिक करून साईडला दिसत असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हा बी सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की सर पीक विमा कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, ते सुद्धा आपण तुम्हाला पुढे चालवून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यामध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहे। ते म्हणजे आता तुम्हाला लँड रेकॉर्ड येस आहे की ते बघायला लागेल, त्याचबरोबर ई-केवायसी जर पूर्ण नसेल तर ते लवकरात लवकर करावी लागेल, त्याचबरोबर तुमचा नंबर व्हेरीफाय नसेल तर ते तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर व्हेरीफाय करावे लागेल, त्याचबरोबर तुम्हाला फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी सुद्धा काढावे लागेल। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 2 किंवा 3 युक्ती लाभ घेत आहे अशा शेतकऱ्यांना त्याच्यामधून काढण्यात आलेलं आहे, म्हणजे 96 लाख शेतकऱ्यांमधून 6 लाख शेतकरी काढण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो असेल तर त्यांना सर्वात प्रथम लँड रेकॉर्ड येस आहे की नाही आहे ते बघायला लागेल। तर सर्वात प्रथम तुम्हाला PM गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा तिथं आधार नंबर किंवा फोन नंबर टाकून तुम्हाला तिथं एक कॅप्चर येणार, ते ॲड करावे लागेल आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला OTP येणार आणि OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तुमचा डाटा मिळणार। आता डाटा तुम्हाला काय मिळणार, तुम्हाला किती हप्ते मिळाले, तुमचं लँड रेकॉर्ड येस आहे का नाही आहे ते तिथं तुम्हाला पाहायला मिळेल। तर ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो असेल त्यांनी लवकरात लवकर कृषी सहाय्यकाकडे जाऊन हे येस करणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर तिथं तुम्हाला दुसरं ऑप्शन पाहायला मिळेल, ते म्हणजे ई-केवायसी। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नसेल तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर ई-केवायसी करणे हे गरजेचं आहे। त्याचबरोबर तिसरं ऑप्शन तुम्हाला तिथं मिळणार आधार व्हेरीफाय, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा आधार व्हेरीफाय नसेल त्यांना हे हप्ता मिळणार परंतु होल्ड होणार, म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता येणार नाही। तर हे तुम्हाला महत्त्वपूर्ण 3 कामे करायचे आहे। त्याचबरोबर चौथं काम म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल त्यांना हे 8वा हप्ता आता मिळणार नाही। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी हे 18 वर्षा जर खाली असेल, म्हणजे मुलगा आणि मुलगी 18 वर्षा खाली असेल तर तुम्हाला 4 जणांतून एकालाच लाभ मिळणार। परंतु तुमच्या घरामध्ये पती पत्नी व 18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी असो तर तुम्हाला पती आणि पत्नी या दोघांमधून एकाला लाभ मिळणार आणि मुलगा मुलगी या दोघाला सुद्धा लाभ मिळणार। तर हे आहे महत्त्वपूर्ण काही अपडेट झालेली माहिती। त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला विचारण्यात आलं होतं की पीक विमा हे कधी मिळणार। तर शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याचशा सोशल मीडिया व चॅनलच्या माध्यमातून तर असं सांगण्यात येत आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पीक विमा मिळणार, पण असं सुद्धा होणार नाही। हा पीक विमा जे आहे तुम्हाला मार्च महिन्याच्या पूर्वी मिळणार, म्हणजे मार्च 2026 यापूर्वी मिळणार। आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार की सर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मग 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, 6 महिने पूर्ण झाले परंतु अद्याप बी कोणत्याही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा हप्ता हे मिळाला नाही। तर आता बघा शेतकऱ्यांना आता 2 आणि 2 4,000, तर 4,000 कसे मिळणार, म्हणजे नमो शेतकरीचा आता तुम्हाला 8वा बी हप्ता मिळणार, 9वा बी हप्ता मिळणार आणि हे तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळणार। आता तारीख तुम्हाला हे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता आहे, कारण की अशा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे तुम्हाला हप्ता वितरण होणार। परंतु आपल्या माध्यमातून तर असं सांगण्यात येत आहे की जानेवारीचा जो शेवटचा आठवडा आहे या शेवटच्या आठवड्यामध्येच हे दोन्ही हप्ते वितरित करण्यात येणार आहे। कारण की जानेवारीची सुरुवात आपण जो पहिला हप्ता बघितला असेल तर तो जानेवारीच्या सुरुवातीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 28 तारखेला हे जमा करण्यात आलेला होता पहिला हप्ता। तर शेतकरी बांधवांनो, हा बी हप्ता तुम्हाला 8वा 9वा दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येणार, एकूण 4,000 रुपये येणार। हे काही महत्त्वपूर्ण काही कामे करायचे आहे। तुम्हाला महत्त्वपूर्ण मी यापूर्वी सांगितली, तुम्हाला सर्वात प्रथम लँड रेकॉर्ड, त्याचबरोबर आधार लिंक, त्याचबरोबर मोबाईल नंबर व्हेरीफाय, त्याचबरोबर तुम्हाला फार्मर आय डी हे काढणे गरजेचे आहे। हे 4 ते 5 कामे जर तुमचे महत्त्वाचे करून असली तर कधी बी हप्ता आला तर हे तुमच्या खात्यामध्ये बिनधास्त येणार। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा। आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय शिवराय.